तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला माझ्या यूट्यूब चॅनल GST क्लासवर। आज आपण जो पाहणार आहोत तो आहे 12वा चॅप्टर 5व्या वर्गाचा, जो नवोदय आणि स्कॉलरशिप दोन्ही परीक्षांसाठी कामात येणार आहे आपल्याला। ठीक आहे, ही जे पुस्तक आहे ते आपल्याला स्कॉलरशिपची घ्यायची आहे 2025 किंवा 2026 या प्रकारे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वा वर्ग। ठीक आहे, त्याच्यातला आपण गणित पाहत आहोत। ठीक आहे, तर बघा, आता जो चॅप्टर आहे तो काय आहे, पदावली व अक्षरांचा वापर। तर तुम्हाला बेरीज शिकवला, वजाबाकी शिकवला, भागाकार, गुणाकार। आता हे चारही क्रिया जेव्हा एका वेळी एखाद्या इक्वेशन टाईपमध्ये येतील आपल्याला त्याला आपण पदावली म्हणतो त्याला। ठीक आहे, जेव्हा हे चारही क्रिया एकसाथ येतील तर त्याला आपण पदावली म्हणत असतो। त्याच्यामध्ये एखादा अक्षर, एखादा अंक तो काय राहील, आपला गायब राहील, त्याच्या ठिकाणी एक्स राहील किंवा डब्बा राहील, त्याची व्हॅल्यू आपल्याला काढता आली पाहिजे। ठीक आहे, त्यानंतर अजून काय आलं पाहिजे, आपल्याला बोर्डमास आलं पाहिजे। अजून काय आलं पाहिजे, बोर्डमास। तर सर्वात पहिले आपण काय करून घेऊ, बोर्डमासच्या प्रश्नांची आपण काय करून घेऊ, सराव करून घेऊ। ठीक आहे, काल मी तुम्हाला शिकवलंच होतं, काल रेकॉर्डिंग नाही झाली। आज काल जे होमवर्क दिले होते त्यांचा आज पाहून टाकू आपण। ठीक आहे, चला बघा। तर हे काही बोर्डमासचे इथे प्रश्न घेतलेले आहे मी। हे प्रश्न दिले होते ना तुम्हाला, तर सगळ्यांनी सोडवले का? चला पहिले बघूया बोर्डमास म्हणजे काय। तर जेव्हा एकापेक्षा जास्त क्रिया आपल्याला दिलेल्या असतील एखाद्या प्रश्नात, तर तेव्हा या नियमानुसार आपल्याला सोडवायचं आहे। म्हणजे अगोदर ब्रॅकेट सोडवायचं आहे, त्यानंतर ऑफचे सोडवायचे आहे, त्यानंतर काय ऑफ म्हणजेच काय होते, इनटू, नंतर काय होते, आणि एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, आणि त्यानंतर काय सोडवायचे आपल्याला, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन। आता हे दोघंही कोणी पण पहिले आपण सोडवू शकतो, समजलं का? हां, तर बघा, आता जसे काही उदाहरणं आपल्याला दिलेले आहेत, सोपे दिलेले आहेत, है ना। तर त्यामधून आपण पाहून टाकू आता। जसं आता पहिला दिलेला आहे, काय दिलेला आहे, 6 + 3 × 2 = किती। दुसरा दिलेला आहे 4 + 5 × 2। सोपे होते तुमच्या लेवलचे, नंतर धीरे धीरे भारी। काल आपण जो पाहिला तो एकदम भारीवाला पाहिला होता, पण त्याची रेकॉर्डिंग नाही झाला, तशा टाईपचे पण घेऊन घेऊ आपण। चौथा काय दिलेला आहे, 7 + 6 × 3 - 1। पाचवा काय दिलेला आहे, 24/2 × 2 + 4। आणि सहावा काय आहे, 8 + 2 / 2 + 5 आहे। सहा झाले। सातवा काय दिलेला आहे बघा, 5 × ब्रॅकेटच्या अंदर ब्रॅकेट आहे ना। अगोदर कोणता ब्रॅकेट सोडवाल मग, अंदरचा, गुड। 10 + 2 काय दिलेला आहे, स्क्वेअर / 6। आणि 9वा, ठीक आहे। आणि 10वा दिलेला आहे तुम्हाला 16 - 4 + 3 × 2। ठीक आहे, लक्ष द्या। आता आपल्याला सोडवायचे आहे बोर्डमासचे प्रश्न। तर पहिल्या प्रश्नापासून, आता ब्रॅकेट आहे का तिथं, गुणाकार भागाकार आहे का, तर पहिले गुणाकार सोडवला असता, म्हणजे ही क्रिया अगोदर झाली असती। बाकी सगळा जसाच्या 3 × 2 आणि 6 आणि 6
आला असता. पुन्हा इकडे 5 + 4 पहिले ब्रॅकेट सोडून टाकू. 5 आणि 4 गुणिला म्हणजेच किती झाला असता. बरं आता इथं भागाकार आहे प्लस आहे, पहिले प्लस करून टाकू का. 6 आणि 3 पहिले काय सोडवू तर 3 सक +6 बरोबर. हां इकडे आता पहिले गुणाकार करून टाकू, बेरीज करून टाकू का नाही. हे 7 जसेच्या तसे, हा इंटू पण जसाच्या. जोपर्यंत ब्रॅकेटमध्ये सिंगल संख्या येत नाही तोपर्यंत क्रिया करायची, तोपर्यंत ब्रॅकेट रिमूव्ह करायचा नाही. लक्षात आली गोष्ट. हां तर 3 - 1 2. देन आता काय करू, दोन क्रिया आहेत, प्लस आहे आणि गुणाकार आहे. काय करू आता गुणाकार. साइन 2 आणि 12 आणि 7 किती झाले मग आला होता. हां बरं मला आता सांगा, ब्रॅकेट आहे, भागाकार आहे, बेरीज पण आहे. पहिले काय करू म्हणजे बाकी जसाच्या 2 गुणिला 2 प्लस. हां आता भागाकार. गुड. हां 24ला 4 न भाग द्या. 4 सक +4 म्हणजेच किती आला होता का. चेक करत जा आपल्या कॉपीमध्ये बरोबर आहे की नाही. हां मग इकडे काय सोडवू पहिले ब्रॅकेट. 8 न 2 10 भागिले 2 + 5. आता काय सोडवू भागाकार. 2 पंचे +5 समजलं. आता हे सोपे आहेत, त्यानंतर आपण थोडे भारीवाले पण पाहणार आहोत. इकडे आता 2 ब्रॅकेट आले, तर पहिले कुठला ब्रॅकेट सोडवाल बाबू, इकडे लक्ष देणार आहे. म्हणजेच हा ब्रॅकेट जसाच्या तसा राहील, हा 6 जसा तसा, मायनस जसाच्या तसा, 4 + 1 ओके इंटू 5 जसाच्या. हां आता 6तून 5 गेले तर 5 1 आलं. हां एका खाली एक लिहायचं. बरं आता पहिले स्क्वेअर करू की पहिले बेरीज करू. पहिले ब्रॅकेटच्या अंदर सिंगल संख्या आणायची, तर पहिले ब्रॅकेट करा. 10 + 2 आणि 12च्या काय आहे भागीला, तर 12चा स्क्वेअर किती होते 144 भागीला 6. करा भागाकार. मग साइन 2 12 2 राहिले, 6 चौ आला असता. हां इकडे वर माडा वर. असे डायरेक्ट उत्तर येतात का. मी कसं स्टेप बाय स्टेप सोडून देऊन राहिलो, खाली 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 खाली. असंच खाली 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 सोडवत न्यायचं आहे. समजला. चंदू काय करत आहे, बंद कर. लिहायचं काही नाही तुम्हाला. देन इथे काय आहे, पहिले भागाकार करावं लागेल. तर 100ला 5 ने भाग द्या. 5 दुने आणि हा 0 इंटू प्लस. आता गुणाकार करा. 2 2 जा 4 आलं असतं. प्लस किती झाले. ठीक आहे, काही करायचं नाही, फक्त पाहत राहा. मग इकडे
काय करू, पहिले मायनस करून घेऊ. 16तून 4 गेले 12 प्लस 3 गुणिला 2. हां, 3 दुने 6 आणि 12 नी 6. समजलं? लिहायचं नाही कोणी. हां, आता थोडेसे भारीवाले पाहूया. ओके, काय आहे 11 नंबर? 45 मायनस 3 इंटू 4 प्लस 2. मग 12 नंबरच्या काय आहे? कर्ली ब्रॅकेट म्हणतात याला. काय म्हणतात? 8 प्लस 2 इंटू 3 कर्ली ब्रॅकेट क्लोज भागीला 6. ठीक आहे. अजून स्क्वेअर ब्रॅकेट 4 इंटू 5 प्लस 6 डिवाइड बाय 3 स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज भागीला -7. आणि इकडे 14 नंबरचा 6 प्लस 12 भागिले 3 प्लस 1 ब्रॅकेट क्लोज इंटू 2. बरोबर. हां, आणि एक बाकी आहे अजून. अठरा मायनस 6 भागिले 3 प्लस 3 प्लस 1 होता नाही तर. चला बघा. तर आता कसं सोडवू इथं बघा. पहिले काय सोडवेल? हां, 4 तिक प्लस. बरोबर. हां, मग आता पहिले मायनस पण करू शकतो, पहिले प्लस पण करू शकतो. तुम्हाला मायनस प्लसचे नियम पण काल सांगितले होते. अरे सांगितले होते. त्याच्यावरचे आधारित प्रश्न नाही दिले का? नाही दिले आहे ना. आज देऊन दे. तर पहिले मायनस करून घेतो. हां, प्लस किती झाले? ठीक आहे. हां, इकडे पहिले मोठा ब्रॅकेट जसाच्या तसा. हा अलग, हा अलग. 5 प्लस 3 दुने. आता बघा एकाच स्टेपमध्ये मी दोन्ही केले. कारण प्लस आणि मायनसनं स्टेज का होत असते? अलग अलग होत असते. म्हणजे इकडे इंटू वगैरे असतात ते बी मी याच ह्याच्यामध्ये केलं असता तरी काही फरक पडला. जर तुम्ही एक एक करत नाही असाल, फक्त भागाकार मग गुणाकार मग बेरीज, तर खूप लांब जाऊ शकते. ठीक आहे. किती येईल? 15. इकडे 8 प्लस 2 इंटू. बघा इथे सिंगल संख्या आली तर याचा हा ब्रॅकेट रिमूव्ह केला हवाला भागीला 9 त्रिक भागीला. सिंगल संख्या आली तर हवाला ब्रॅकेट रिमूव्ह केला. हां, किती येईल? 1. हां, इकडे 3 प्लस 1 4 आला असता. हा मोठा ब्रॅकेट जसाचा आणि हा इंटू पण जसाचा. शिंगाडे लक्ष दे. इकडे
12 भागिले 4 म्हणजे किती आले इंटू 2 प्लस मग 3 दुने आणि 6 प्लस 6. तर या प्रकारे स्टेप बाय स्टेप खाली 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 सोडवायचं आहे. देन हा ब्रॅकेट सेपरेट करू शकतो. हां 18 तून 6 गेले भागिले 3 प्लस 3 प्लस मग 12 गुणिले 6 साइन दुने 12 ना प्लस आले असे आन्सर. ओके. आता मी म्हटलं होतं प्लस मायनसचा कन्सेप्ट सांगेन म्हणून. प्लस मायनसचा कन्सेप्ट सांगेन म्हटलं ते 1 वर आहे का रे स्पीड. बंद करून टाका बरं त्याला. राहू दे. किती वेळ रे. हां कुठे लटकता रे तुम्ही. हां तर मग 12:30 वाजतापासून आता 2:30 वाजले ना दादा. का करत होता चालू शिलेत होतास तेवढा वेळपासून. बघा ॲडिशन सबट्रॅक्शनचे नियम पुन्हा आपण रिवाईज करत आहोत. ठीक आहे. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. जसा एक संख्या प्लस असेल ना दुसरी संख्या मायनस असेल तर काय क्रिया करायची आपल्याला. इथं मी काय लिहून देईन क्रिया. इथं काय लिहून देत आहो क्रिया. आणि क्रिया झाल्यावर उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या चिन्ह द्यावा. नियम समजला का. नियम समजला का. मग याच्यासोबत संख्या घेईन तेव्हा समजेल. मायनस आहे दुसरी प्लस आहे क्रिया कोणती कराल मायनस. एक संख्या मायनस दुसरी संख्या मायनस क्रिया कोणती कराल मायनस मायनस प्लसची क्रिया कराल आणि एक प्लस दुसरा ठीक आहे. तुम्ही मदत बोला नको असे जास्त हे करता. सायलेंटली बोलायचा. ठीक आहे. एकदम बाहेर नाही करायचा. आता याच्यासोबत आपण काय घेऊन घेऊ संख्या घेऊन घेऊ म्हणजे समजेल आपल्याला. बघा सपोज एक घेतली 7 आणि एक घेतली -5. आता प्लस असते त्याच्यासमोर आपण असा प्लस दाखवत नाही. प्लस दाखवल्या जात नाही पण मायनसवाली संख्या दाखवली जाते. ठीक आहे. ओके. मग काय आला असता 1 प्लस 1 मायनस प्लस मायनस कोणती क्रिया करायची आहे मायनस. तर 7 मधून 5 गेले आणि क्रिया झाल्यावर उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या चिन्ह. तर मोठ्या संख्येसमोर कोणता चिन्ह आहे काही नाही म्हणजे काय तिथं पण काय येईल पण प्लस आपण दाखवत नाही डायरेक्ट लिहू शकतो. पण हेच अगर गोष्ट 5 - 7 असती तर समोरची संख्या प्लस मागची संख्या मायनस प्लस मायनस काय क्रिया करायची आहे म्हणजे 7 मधून 5 गेले 2 बरोबर. पण चिन्ह कोणाच्या येईल आता मोठ्या संख्येच्या म्हणजे समजलं का. हां सपोज एक संख्या मायनस दुसरी बी संख्या मायनस काय आला असता मायनस मायनस क्रिया कोणती करायची आहे प्लस. तर प्लस करा 11 आणि उत्तरासमोर चिन्ह कोणाच्या देऊ मोठ्या संख्येच्या. कोणाच्या म्हणजे मायनस आला असता. मग एक संख्या मायनस एक संख्या प्लस कोणती क्रिया करायची आहे तर मायनस करा. 11 मधून 9 गेले 2 तर उत्तरात येईलच रे बाबा. पण चिन्ह कोणाच्या येईल मोठ्या संख्येच्या. कोणाच्या म्हणजे प्लसच्या आला असता. कळत आहे का काय होत आहे. तर पाऊस येत आहे का
तसंच बघा, हे तर झालं ॲडिशन सबट्रॅक्शनच्या, बरोबर. ॲडिशन सबट्रॅक्शन, बेरीज वजाबाकी. असेच नियम कोणाचे आहेत? असेच नियम कोणाचे आहेत? गुणाकार भागाकारचे आहेत. ते पण समजून घेऊ आता आपण. हां, आता लिहिताना मी फक्त मल्टिप्लिकेशनसाठीच लिहितो हां, पण तिथं भागाकारासाठी पण तसंच राहील. एक संख्या प्लस असेल, दुसरी संख्या मायनस असेल न यांच्यामध्ये काय झालेला असेल? गुणाकार. यांच्यामध्ये काय झालेला असेल? गुणाकार. थांबा काढतो मी. यांच्या बीचमध्ये कोणती क्रिया? गुणाकार. तर आपल्याला क्रिया हमेशा कोणती करायची आहे? क्रिया तर गुणाकाराचीच करायची आहे, पण उत्तरासमोरचं चिन्ह काय द्याल? उत्तरासमोर चिन्ह कोणता द्यायचा तो इथं सांगतो मी. ठीक आहे. प्लस इंटू मायनस असेल तर उत्तर काय येईल? मायनसमध्ये. मायनस इंटू प्लस असेल तरी पण उत्तर काय येईल? मायनस इंटू मायनस असेल तर काय येईल? आणि पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह असेल तर काय येईल? लक्षात राहील? अरे लक्षात राहील का? पहा, जसा काय उत्तर आलं असता? पहिलेच चिन्ह विसरून जा. 5 गुणिला 3, पण याच्या समोरचं चिन्ह -15. समजलं का? हां, मग 4 गुणिला 2, 4 दुने आणि चिन्ह मायनस. सपोज -2 गुणिला -9, 9 दुने, पण चिन्ह काय येईल? चिन्ह काय येईल? मग 7 गुणिले 3, काहीच नाही यांच्या समोर चिन्ह. किती येईल? काही चिन्ह येईल का त्याच्यासमोर? म्हणजेच काय? समजलं? अरे कळलं? तर हा आपण शिकवला होता काल, तर याच्यावरचे आज होमवर्क भेटून जातील तुम्हाला. ओके. मग राहिला काय आता? पदावली है ना. तर पदावली म्हणजे जशी एक्सची व्हॅल्यू काढणे, म्हणजे जेव्हा आपल्याला उदाहरण दिलेला राहील, या बाजूला काही क्रिया दिलेला राहील, त्याच्या उत्तर समोर दिलेला राहील, आणि या क्रियेमधला एखादा अंक काय केलेला राहील? गायब केलेला राहील. त्याची व्हॅल्यू कशी काढायची ते समजून घ्या. आता बघा, जसा आता पहिला दिलेला आहे तुम्हाला, काही सोपे सोपे दिलेले आहेत. सगळ्याच क्वेश्चनमध्ये एक्सची व्हॅल्यू काढायची आहे आपल्याला. ठीक आहे. दुसरा काय दिलेला आहे? 3x = 21. तिसरं काय दिलेलं आहे? 2x + 5 = 17. चौथं काय दिलेलं आहे? x - 4 = 9. पाचवं काय दिलेलं आहे? 5x - 3 = 22 दिलेलं आहे. सहावं काय दिलेलं आहे? x + 2 × 3 = ओके. देन सातवं काय दिलेलं आहे? 4x + 6 = 2x + 14. तर एक्सची किंमत काढायची. हां, सगळ्याच प्रश्नामध्ये काय करायचं आपल्याला? आता एक्सच्या जागी आपल्याला डब्बा येऊ शकते असा. हां, आणि 10वं काय दिलेलं आहे? 10x - 2x + 4 = 12. ओके. अशा प्रकारचे प्रश्न आहे.
आता यांना सोडवायचं आहे, डब्बा असेल किंवा एक्स असेल तर एक्सची किंमत काढायची कशी. बघा, ह्या दोन संख्यांची बेरीज इक्वल टू 15 आहे, म्हणजे या साईडला पण 15 यायला पाहिजे. अरे 15 यायला पाहिजे ना, तर कसं येऊ शकते, त्या 7मध्ये किती मिळवल्यावर 15 येईल. आता हा सोपा आहे, तर तुम्ही डायरेक्ट सांगू शकता. अशा प्रकारचा राहिला किंवा अशा प्रकारचा राहिला डायरेक्ट सांगू शकता का, मग त्याला आपल्याला सोडवता आलं पाहिजे. तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ज्याची किंमत काढायची आहे, म्हणजे एक्सची किंमत काढायची आहे ना आपल्याला, एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, ज्याची किंमत काढायची आहे त्याला इक्वल टूच्या एका बाजूला ठेवा. 2-3 असतील तर एका बाजूला आणा, त्यांची बेरीज करा, गुणाकार करा लागेल तर, असतील तर 2-3, आणि संख्यांना एका बाजूला घेऊन जा. पण नेतांनी काही नियम आहेत, सरळ बस शेंडे, नेतांनी काही नियम आहे ना. इक्वल टूच्या एका बाजूला प्लसमध्ये असेल तर दुसऱ्या बाजूला जाईल तर इकडे मायनस असेल तर तिकडे जाईल तर इकडे गुणाकार असेल तिकडे जाईल तर इकडे भागाकार असेल दुसऱ्या बाजूला जाईल तर समजलं का. हा नियम आहे सिंपलचा, बस तोच करायचा आपल्याला. आता बंद करा ते कॉपी वगैरे, लक्ष द्या इकडे. एक्सची किंमत काढायची आहे, हा 7 आहे याच्यासोबत एक्स बरोबर, तर हा नंबर त्या बाजूला जाईल, म्हणजे या बाजूला फक्त कोण वाचला, मधामध्ये कोण आहे. आता याला नेतांनी लक्षात ठेवायचं, हा आता जसं लाईन लागलेली आहे, दुकानावर लाईन लागलेली आहे, आणि कोणी आपल्या समोर लागू देईल का आपल्याला. अरे लागू देईल का समोर, काय म्हणेल, माझ्या मागे. अरे बरोबर, तर या बाजूला या इक्वल टूच्या समोर पहिले कोण होता, हा आपल्या समोर लागू देता का या 7ला, काय म्हणते याला, माझ्या मागे लाग. पण इकडे प्लसमध्ये होतास तर इकडे कशामध्ये येशील, पहा बरं. आता 15मधून 7 गेले, भेटली का नाही एक्सची व्हॅल्यू, भेटली की नाही, समजलं का कसं तर. हां सिंपल. आता बघा, या 3 आणि एक्समध्ये काही नाही दिसत आहे, म्हणजे काय आहे यांच्या बीचमध्ये, गुणाकार. काय आहे, कळलं का काय म्हटलं. जेव्हा पण नंबर बरोबर अक्षर चिपकलेला राहील तर समजून जा अशा त्यांच्या बीचमध्ये क्या आहे, काय आहे. आता किंमत कोणाची काढायची आहे मला, तर हा 3 इकडे काय करून राहिला, याला तिकडे पाठवू, तर इकडे कोण राहिला, इकडे पहिले कोण होता, आता इकडे गुणाकारात आहे, तिकडे जाईल तर याला असता. आता याला असं न लिहिता आपण असं पण लिहू शकतो, ठीक आहे. हां मग किती आला असता भागाकार, 21ला 3ने भाग द्या बरं, 3च्या पाडा म्हणा, 3 7 किती आला, समजलं. हां सर आता कसा, आता पहिले कोणाला पाठवू, 2ला पाठवू की 5ला पाठवू त्या बाजूला. तर पहिले लक्षात ठेवायचे दूरचे रिश्तेदार. पहिले कोणते रिश्तेदार, म्हणजे जे प्लस आणि मायनसमध्ये आहेत ते दूर. जवळ चिपकलेला इंटूवाला हा चिपकलेला आहे, ठीक आहे. तर पहिले दूरचे रिश्तेदारमध्ये कोण आला, पहिले 5, तर इकडे काय राहिला, हा इक्वल टू होता, हा 17 म्हणते मी तुला समोर लागू देत नाही, तू माझ्या मागे, प्लस आहे ना, तिकडे जाईल तर हां चला. मग किती वाचला इकडे, 12. आता 2x, 2 आणि एक्सच्या बीचमध्ये काय आहे आपण शिकलो आताच, काय आहे, तर हा 2 त्या बाजूला जाईल तर काय येईल, म्हणजे 12/2, तर 2 1 जा, 2 6 जा, म्हणजे एक्सची किंमत किती आली, खाली 1 आला म्हणजे काही नाही. डिनॉमिनेटरमध्ये 1 असेल तर काही घेणं देणं. हां किती आली व्हॅल्यू, अरे आली, समजलं की नाही समजलं, मला नाही वाटत समजलं तुम्हाला. समजलं का सगळ्यांना, चला समोर पाहायचं. हां आता किंमत कोणाची काढायची आहे, हा नंबर त्या बाजूला पाठवून देऊ, इकडे 9 होता
इकडे मायनस होता, इकडे येईल तर एक्सची व्हॅल्यू आली असते. झालं होतं का सोडवून? काल सोडवलं होतं का? चेक करतो आता थोडा वेळा थांबा. हां, इकडे 5ची व्हॅल्यू काढायची आहे, एक्सची व्हॅल्यू. तर पहिले कोणाला तिकडे पाठवू? 3 बरोबर. हां, 25 आणि इकडे काय होता 5 गुणिला तर एक्सची व्हॅल्यू 25. आता हा 5 इकडे येईल ना, 25 भागिले 5 झाला असता 5 1 5 5 म्हणजे किती आला? आलं. हां, इकडे आता बघा इथं ब्रॅकेट आहे. मी म्हटलं होतं प्लस मायनसवाले पहिले पाठवायचे, पण हा ब्रॅकेट इंटू 3 आहे म्हणजे हा 3 या दोघांना इंटू आहे. हा 3 या दोघांना इंटू आहे. तर ब्रॅकेटच्या बाहेर अगर असेल म्हणजे या दोघांना पण इंटू असेल तर पहिले कोण जाईल त्या बाजूला? 3. हा ब्रॅकेट जसाचा आणि हे 3 तिकडे गेले असते तर 18 इकडे गुणाकारात आहेत, इकडे 3 1 3 सक 6 राहिले. एक्स प्लस 2ची व्हॅल्यू 6. आता एक्सची व्हॅल्यू काय होईल? हे 6 जसेच्या तसे हे 2 त्या बाजूला जातील तर काय होतील? म्हणजेच 4. म्हणजेच किती? समजलं का? हां, इकडे आता बघा एक्सची किंमत काढायची. आता 2 2 एक्स आले. मावशी लक्ष इकडे दे. 2 2 ठिकाणी एक्स आहेत तर त्यांना पहिले एका बाजूला घेऊन घ्या एक्स एक्सला आणि नंबरला एका बाजूला. हा इकडे नंबर या नंबरला तिकडे पाठवतो आणि या एक्सला इकडे पाठवतो. तर लक्षात ठेवाल हमेशा समोरच्या चिन्ह पाहायचा, समोरच्या चिन्ह. म्हणजे आता या 2x समोर कोणता चिन्ह आहे? समोर काही नाही म्हणजे काय आहे? काही नाही म्हणजे काय? इकडे येईल तर हा 14 जसाच्या इकडे प्लस आहे, तिकडे जाईल तर समजलं का? हां, हा इकडून इकडे येताना मागे लागत असते, या बाजूला लागत असते, त्याला समोर ढकलते. ठीक आहे. हां, 4x - 2x आणि 14 - 6 तर एक्सची व्हॅल्यू का होऊन जाईल? 8 भागिले, कारण या 2x बरोबर इंटू आहे ना. सरळ बस रिदान. 2 1 जा 2 2 4 जा 8 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली? समजलं? तुला खेळल्या बिगर हो नाही का? पेन खाली ठेव म्हणलो ना. शिस्त शिकाल का नाही काही? हां, चलो. आता हा 2 या दोघांना पण मल्टिप्लाय मध्ये आहे. या ब्रॅकेट आणि 2च्या बीचमध्ये काही नाही म्हणजे काय आहे? इंटू. काय आहे? काय आहे? तर हा इंटू पहिले त्या बाजूला जाईल तर इकडे काय राहिला? x + 4 आणि हा 2 होता, इकडे इंटू आहे, इकडे काय येईल? डिवाइड होईल. खाली पण दाखवू शकता, असा पण दाखवू शकता. 20 भागिले 2 म्हणजे किती? आणि इकडे x + 4. एक्सची किंमत काढायची आहे तर 10 - 4 होतील म्हणजेच एक्स किती आला? तुम्ही खाली लिहाल बरोबर त्याच्या. ठीक आहे. मग आता एक्सची किंमत काढायची आहे बेटा, तर पहिले प्लसवाला की पहिले भागाकारवाला? हा भागाकार दोघांना आहे का? हा भागाकार 2 जो आहे तो दोघांना पण आहे का? एकालाच आहे. म्हणजे हा बघा, हा असा दिसला असता तुम्हाला. हा भागाकार दोघांच्या भागाकारामध्ये आहे का? दोघांच्या भागाकारात असता हा 2, तो पहिले कोणाला पाठवला असता आपण? 2 ला. लक्षात राहील का काय म्हटलं? पण दोघांना आहे का? तर पहिले कोण जाईल? 3. तर 9 - 3 काय झाला असता? 6. आणि हा भागाकारातला 2 तिकडे जाईल तर
गुणाकार होईल तर किती आला एक्सच्या किंमत, समजलं? हां इकडे आता इथं पण एक्स आहे, इथं पण एक्स आहे. आता कसा करू सर? तर पहिले तर कोणाला पाठवू शकत नाही, पहिले काय करावं लागेल मला, ब्रॅकेट ओपन करावं कारण अंदर प्लस आहे ना, लक्ष द्या आता. तर या मायनसनं अंदर सगळ्यांचे ब्रॅकेट का होतील चेंज, म्हणजे 10x मायनस आहे, हा प्लस होता 2x, 2xच्या समोर काही नाही म्हणजे काय प्लस आहे, तर प्लस आहे तर काय होईल मायनस, हा बी प्लस आहे बघा, हा जेव्हा मायनस सोबत ओपन होईल मायनस प्लस, अरे समजलं का? इथं काही नाही म्हणजे काय 1, आणि हा -1च्या मल्टिप्लाय अंदर दोघांना पण होते है ना, याला पण होते आणि याला पण होते, कळलं? तर हा -4 झाला असता आणि हा आला असता 12. ठीक आहे. आता हा -4 त्या बाजूला गेला तर 12 + 4, अरे हो 10x मधून 2x गेले, 10x मधून 2x गेले, किती x राहिले, तर 12 + 4 तर x = 16 भागिले, तर x ची किंमत किती आली, कळलं? तर या प्रकारे हे सिंपल पदावल्या मी तुम्हाला समजावून सांगितले आधी. ठीक आहे. आता याच्याच आधारावर थोडंसं भारीवाल्या पाहू, अरे पाहू का की नाही पाहू? चल पॉज कर बरं बाई, थोडासा हलकासा टच कर खालची वाली. तर बघा जसा आता हा प्रश्न आहे, ठीक आहे, आपल्याला हा सोडवायचा आहे. आता एक्सची किंमत काढायची आहे आणि याच्यामध्ये बोर्डमासचा पण कन्सेप्ट लागला आणि पदावलीचा पण लागला, अरे बरोबर. तर बघा पहिले कोणाला घेऊन जायचं दुसऱ्या बाजूला ते पहिले पाहायचं आपल्याला. ठीक आहे. तर काय आला असता, सर्वात पहिले तर बोर्डमास लावा, या बाजूला लागते का नाही, या बाजूला 172 जसाच्या, मग इकडे काही बोर्डमासचे दिसत आहेत का, हो. तर पहिले मी इथं काय करू शकतो, सगळ्यांना अगोदर प्लस आणि मायनसच्या रूपात आणून घ्यायचं, तेव्हाच इकडे तिकडे घेऊन जायचा. नाहीच येत असतील मग दोघांच्या डिवाईडमध्ये किंवा दोघांच्या पण गुणाकारमध्ये एखादी संख्या असेल तर तिला आपण नेऊ शकतो. पण हे जे 12 आहेत हे 12 फक्त कोणाच्या गुणाकारामध्ये आहेत, 6, या सगळ्यांच्या आहेत का, म्हणून त्यांना सिंगल सिंगल नेणार आहोत का मी, नाही. तर पहिले हा पद आपल्याला पूर्ण करावा लागेल. तर किती झाला असता 12 सकम, आणि हा जो भागाकार आहे हा बघा, हा ब्रॅकेटमध्ये असलेल्या दोघांना पण आहे, म्हणजे याला 60 + x भागिला 7 असं लिहू शकतो, अरे लिहू शकतो का? हां. आता बघा पहिले कोण जाईल, तर या बाजूला कोण राहिला, भागिला 7, आणि 172 पहिलेच्याच होता, हा 72 त्या बाजूला गेला तर काय होईल, मायनस होईल. तर करून घ्या मायनस, मग 100. पण इकडे काय बाकी राहिलेलं आहे, 60 + x भागिला, आता हा जो 7 आहे हा दोघांना पण भागाकारमध्ये आहे तर मी नेऊ शकतो. सरळ बस रिद्धांत. तर हा 7 त्या बाजूला जाईल तर काय होईल, यस. तर इकडे काय वाचला, 60 + x, तर 100 गुणिले 7 झाला असता, तर किती झाला, आणि हा 60 इकडे प्लस मध्ये आहे, याच्या समोर काही नाही म्हणजे काय, तिकडे जाईल तर इकडे काय राहिला, आणि हा -7. तर x ची किंमत किती आली बघा, 640 आली असती. समजलं कसं काढलं तर, हां. तसंच इकडे बघा, आता इथं दोन्ही बाजूला दिसत आहेत मला,
म्हणजे या साईडला जे येईल ना या साईडला जे येईल ते व्हॅल्यू कशी येणार आहे, सारखी. तर सोडवत सोडवत न्यायची एक एक स्टेप बोर्डमासच्या नियमानुसार. हां, काय आलं असतं, पहिले पहिले प्लस आणि मायनसनं टर्म अलग अलग करून घ्या, म्हणजे त्यांच्या कोणावर असर होणार नाही. बघा, याचा असर इकडं होणार नाही, तसेच याचा असर याच्यावर होणार नाही. हा प्लसमध्ये सेपरेट आहे ना. हां, आणि हे टर्म वेगळी आहे, बरोबर. तर पहिले वेगवेगळ्या टर्मला सिंगल करून घ्या, म्हणजे 17×5 हा मायनस जसाच्या हा एक्स, हा जो 5 आहे डिवाइडमध्ये हा कोणाला आहे बेटा, एक्सला. कोणाला आहे, फक्त एक्सला. आणि इंटू, बरोबर. हां, इक्वल टू, हां किती आला असता, प्लस, तर इकडे किती झाले झाले. हां, आता इकडे हा बघा 85 मायनस x/5 इंटू 2. आता काय करायचं, आता जवळचे नंबर तर हे दोघं जण आहेत, दूरचा कोण आहे हा. पहिले याला तिकडे पाठवून देऊ, तर हा तिकडे गेला असता तर काय झाला असता, काय झाला असता, याच्या समोर कोणता चिन्ह आहे तर तिकडे जाईल तर यस, समजलं. आता 62 मधून तर 85 जात नाही, तर प्लस मायनसचे नियम लावता आले पाहिजेत. मग तुम्हाला एक संख्या प्लस एक संख्या मायनस काय करायचं आहे, तर मोठ्यामधून छोटी मायनस करा. 5 मधून 2 गेले, 8 मधून 2 गेले, 8 मधून 6 गेले 2. आणि चिन्ह कोणाच्या, चिन्ह कोणाच्या, मोठ्या संख्येच्या. चिन्ह कोणाच्या, मोठ्या संख्येच्या. तर मग इकडे हा 2 इंटू एक्स, 2x भागीला, आणि हा मायनस जसाच्या. आता घ्यायची एक कुऱ्हाडी आणि या मायनसला दोन्ही बाजूला काय करून घ्यायच्या, कॅन्सल. केव्हा, जेव्हा इकडं सिंगल पद असेल आणि इकडं पण सिंगल पद असेल तेव्हा, म्हणजे प्लस मायनसमध्ये कोणी नाही पाहिजे, तेव्हाच कॅन्सल करू. समजलं का. आता एक्सची किंमत काढायची आहे. पहिले हा 5 कुठं जाईल, त्या बाजूला जाईल, तर काय होईल 23 गुणिले, आणि इकडे 5 त्रिक हा चालला 1, 5 दुने 10 आणि 1, आणि या 2 बरोबर हा एक्स कशामध्ये आहे, इकडे जाईल, तर करा भागाकार, पॉइंट मध्ये येईल. हां, 2 पंचे 2 साती 2 पंचे, म्हणजे एक्सची किंमत किती आली, 57.5. समजलं. हा 2 पंचे 10 शून्य झाला असता ना, कळलं का. तर अशा प्रकारच्या पदावल्या आपल्याला जमल्या, समजलं. तर मी आता नमुना प्रश्न घेऊन घेतो. नमुना प्रश्न आहे का नाही. मग एक्झरसाइज कोण सोडवल, पाहतो बरं. एक्झरसाइज सोडवता का तर तुम्ही, तीनच आहेत नमुना प्रश्न. हां, बघा काय दिलेला आहे. पहिला नमुना मधला पुस्तकातला, ठीक आहे. 66 भागीला 6 इक्वल टू 4 प्लस अबाडबा जबा. ठीक आहे. सरळ दूर दूर बस रे दादा,
डब्याची किंमत काढायची आहे. डब्याच्या ठिकाणी आपण कोणाला इमॅजिन करू शकतो? एक्स. तर पहिले या बाजूला बोर्डमास लावून घ्या म्हणजे भागाकार. तर किती आला असता? 6 1 6 6 1 आणि इकडे 4 प्लस डब्बा. डब्याची किंमत काढायची आहे. या 4च्या समोर कोणता चिन्ह आहे? इकडे येईल तर डब्बा इज इक्वल टू किती आला असता? आला बघा. हां, मग दुसरा काय म्हणते? 8 गुणिला 12 हा स्मॉलर दॅन 70 प्लस डब्बा. बरोबर. तर या साईडची व्हॅल्यू मोठी येईल म्हणते या साईडपेक्षा. तर पहिली इकडे किती येत आहे? बारी आठी म्हणजे 96 पेक्षा मोठी आणायची आहे आपल्याला. तर 70 मध्ये काय ॲड करावं लागेल? 70 मध्ये काय ॲड करावं लागेल? ऑप्शन चेक करा. जर मी ना पहिला ऑप्शन केलो 26 आहे पहिला प्लस केलो तर 96 झाला असता. मोठा झाला असता का? अरे डब्याची किंमत 26 घेतलो असतो बे. इकडे पाय, डब्याची किंमत 26 घेतलो असतो तर 70 प्लस 26 किती झाला असता? या साईडला बी 96 या साईडला बी 96. मोठा झाला का? नाही. इकडची व्हॅल्यू मोठी आली पाहिजे. मग 24 तर घेऊ शकत नाही. मग तिसरा आणि चौथा काय? 20 तर 20 तर घेऊ शकत नाही. म्हणजे कोण घेऊ शकतो? इथं 27 झाला असता तर इकडे काय आला असता? झाला असता मोठा. ओके. मग तिसरा काय आहे बघा? 6 भागिला 6 प्लस 6 इंटू 6 मायनस 6 इज इक्वल टू किती? तर पहिले कोणती क्रिया सोडवल्या असत्या? तर 6 भागिले 6 म्हणजे किती? प्लस. बघा मी तुम्हाला सांगितलं प्लस आणि मायनसनं सेपरेट करू शकता म्हणून तुम्ही त्या दोन क्रिया एकसाथ करू शकता. त्याच्या मधातल्या किंवा त्याच्या बाहेरच्या. त्याच्या व्यतिरिक्त तर हे क्रिया बी करून घ्या. -6. आता पहिले मायनस करून घ्या. कोणी बी करू शकता पहिली. 36 - 6 आणि 30 + 1 पहा बरं उत्तर आहे का 31? समजलं? तर नमुना प्रश्न झाले. माझे दिलेली प्रश्न बी झाले. आता सेपरेट होमवर्क आणि एक्झरसाइज कोण सोडवल? ठीक आहे. चल बंद करा. बंद.